आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मस्त असं चमचमीत पोटॅटो चिल्ली बनवूयात। सगळ्यात पहिलं आपल्याला बटाट्याची साल काढून अशा प्रकारे उभ्या फोडी कट करून स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या। यावर थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचे, व्यवस्थित फोडीला चोळून घ्यायचं। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे मैदा घालायचा आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे फोडींना आणि लगेच गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तेल चांगलं गरम करायचं आणि तेलातले पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत मस्त असं हे तळून घ्यायचं। सगळे फ्राईज आपले तळून झाले। आता याच कढईमध्ये आपण तेल कमी करायचे आणि फोडणी करून घेऊयात। बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, आलं एकदम बारीक चिरून घ्यायचं, थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर चिरलेली शिमला मिरची, कांद्याचे स्लाइस घालायचे, काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ घालायचे, चांगलं परतवून घ्यायचं। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ह्यात थोडंसं पाणी घालून स्लरी तयार करायची। आता फोडणीमध्ये पुन्हा लाल तिखट, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तयार केलेली स्लरी घालायची आहे कॉर्नफ्लॉवरची आणि लगेच फ्राईज आणि वरून थोडीशी कांद्याची पात घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या। मस्त अशी गरमागरम चिल्ली पोटॅटो तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। वरून गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ घाला, लाईक करा आणि फॉलो करा।